त्यांना राजकारणाचं महत्त्व खूप समजतं आणि राज्यशास्त्राचा असल्यामुळे माझा विचार हा मुख्यत्वे राजकारणाच्या चौकटीत चालत असतो. आणि म्हणून समाजामध्ये जे जे विचार प्रवाह निर्माण होतात, जी जी दर्शनं निर्माण होतात, त्यातून समाजाला कसं पुढे घेऊन जाता येईल आणि त्यासाठी आवश्यक त्या सामाजिक शक्तींचा शोध कसा घेता येईल, त्या सामाजिक शक्तींना विशिष्ट विचारांची दिशा कशी देता येईल आणि आपल्याला जो राजकीय सामाजिक हस्तक्षेप हवा असतो तो कसा करता येईल, या अंगाने मी अनेक वेळा तत्वज्ञानाचा विचार करत असतो, समजत थोडं वाचत असतो, राजकीय विचारांचा विचार करत असतो, राजकीय तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाचं नातं काय आहे याचाही विचार करत असतो. आणि जसं जसं हे नातं पाहायला लागतो तसं लक्षात येतं की राजकीय तत्वज्ञान हा तत्वज्ञानाचा एका अर्थी सीमेवर असलेला विषय. तत्वज्ञानाचा गाभा हा मुख्य तर्कशास्त्र आहे, ज्ञानमीमांसा आहे आणि मग नीतिशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञान असं त्याचं एकूण स्वरूप आहे. याचा अर्थच असा आहे की मी सध्या एका परिविभागात आहे आणि तरी सुद्धा या विवेकवादाचा एक धांडोळा घ्यावा आणि एकूण राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये विवेकवादानं आतापर्यंत काय साध्य केलं, कोणकोणत्या रूपामध्ये हा विवेकवाद महाराष्ट्रापुढे आला, त्याचं काही एक आपल्याला मॅपिंग करता येईल का. आणि हा विवेकवाद जनशक्ती जागी करण्यासाठी म्हणजे त्यातून आवश्यक ते परिवर्तनवादी फोर्सेस होते निर्माण करण्यासाठी आपल्याला किती या संबंध चौकटीमध्ये आजचं व्याख्यान मी घेतलेलं आहे. मगाशी जो उल्लेख केला विनोद शिरसाट यांनी की शब्दांबद्दलचा रॅशनॅलिझम, आपण जेव्हा विवेकवाद म्हणतो किंवा बऱ्याच वेळा बुद्धिप्रमाण्यवादाचा शब्द बराच काळ होता. माझ्या आठवणीप्रमाणे आगरकरांनी विवेकवाद हा शब्द प्रथम वापरलेला आणि तो सुद्धा बुद्धिप्रामाण्यवादाच्या एका विशिष्ट अवस्थेला अनुलक्षून वापरलेला आहे. मध्ययुगीन काळ आणि प्राचीन काळ इतकं मागे जायची आवश्यकता नाही आहे, पण ज्या आधुनिक कालखंडामध्ये रॅशनॅलिझम किंवा बुद्धिवादाचा विचार किंवा बुद्धिवादी जीवनदृष्टी ज्याला आपण म्हणतो ही उदयास आली, तिथपासून ते आतापर्यंत साधारण त्याच्या नावे काय काय चाललं आणि माणसाने काय काय उद्योग केले याचा थोडासा आपल्याला विचार करायचा. आणि आपल्याला असं दिसतं हा ऐतिहासिक आढावा घेताना की मुळात भारतामध्ये आधुनिकतेची सुरुवात जी झाली ती वसाहतवादाच्या संदर्भात झाली आणि म्हणून एखादा स्वतंत्र समाज ज्या पद्धतीनं स्वतःबद्दलचा विचार करेल की स्पेस किंवा तो अवकाश हा भारताला उपलब्ध नव्हता वसाहत काळात. आणि म्हणून वसाहत काळी संबंध या कालखंडामध्ये पश्चिमेकडून जे जे विचार इथे आले त्याच्यावर काही ना काहीतरी संस्करण करत एक तत्वविचार म्हणा किंवा राजकीय चिंतन म्हणा किंवा सामाजिक विचार म्हणा असं एक विचार विश्व इथे निर्माण झालं. आणि स्थूलमानाने असं म्हणतो की 19व्या शतकापासून इथं आधुनिकता ही सुरू झालेली आहे. मगाशीच म्हटलं मी की ते वसाहतवादाच्या चौकटीत असल्यामुळे तिला वसाहतवादी राजकारणाच्या मर्यादा पण होत्या, त्या संबंध आधुनिकतेच्या प्रोजेक्ट. पण त्यानिमित्ताने पश्चिम आधुनिकतेचा परिचय झाला, तो अतिशय सिलेक्टिव्हली झालेला आहे आपल्याला. आणि त्यातून जे काही इथे पदरात पडलं बुद्धिवाद, विवेकवाद, विज्ञानवाद, त्यातून आधुनिक महाराष्ट्राच्या विवेकवादाची वाटचाल सुरू. त्याचा एक धागा
19व्या शतकातल्या अनेक तत्वचिंतकांनी मध्ययुगामधल्या भक्ती चळवळीशी जोडायचा प्रयत्न केला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत जी परंपरा आहे विचारांची, त्याच्याशी नातं जोडायचे प्रयत्न झाले. पण हे काम करत असताना जस्टिस कानडे हे त्याचं मुख्यमंत्री उदाहरण आहे. ही सगळी मंडळी कुठेही भक्तीच्या पारिभाषिक जंजाळामध्ये अडकली नाही. किंबहुना ते शब्द वापरून पश्चिमी आधुनिक संकल्पना इथल्या समाजामध्ये कशा लेजिटिमेट करतात जास्तीत जास्त आणि लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आपल्याला, याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न ही मंडळी करत होती. आणि म्हणून भागवत धर्माशी नातं सांगत होते रामदेव, पण कोणतं व्यासपीठ वापरत होते ते प्रार्थना समाजाचे व्यासपीठ वापरत होते. हे जर आपल्याला समजलं तर मग आधुनिकता पचवण्यासाठी इथे कोणती अनुकूल मूल्य व्यवस्था होती त्याचे थोडस भान येतं. आणि मला असं वाटतं की हे भान खूप आवश्यक आहे. नाहीतर जेव्हा आपण एका अतिशय अपरिचित अशा संस्कृतीला भेटतो की ज्याची जीवनदृष्टी वेगळी आहे, ज्याचे जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत, मूल्य व्यवस्था वेगळी आहे, नातेसंबंधांच्या कल्पना वेगळ्या आहेत, श्रेयस आणि प्रेयसाच्या कल्पना वेगळ्या आहेत, अशा जेव्हा संस्कृतीला आपण भेटतो तेव्हा तो ट्रॉमॅटिक अनुभव असतो. अशा पद्धतीचा ट्रॉमा हा 19व्या शतकातल्या विचारवंतांना या अर्थाने जाणवला नाही. त्यांनी हिंमत दाखवली की हे सगळं जे येत आहे याच्याकडे निर्भीडपणे आणि निर्भयपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि त्यासाठी जी ती आपली बौद्धिक इक्विपमेंट असेल ती आपण केली पाहिजे, त्याला आपण पात्र होतो. हा कॉन्फिडन्स असल्यामुळे पश्चिमी आधुनिकता, त्यातली आधुनिक मूल्य ती सहजपणे आपण पचवली आणि लोकशाहीची वाटचाल आणि पुढचा संबंध प्रवास जो आपण केलेला आहे त्याची विजय या संबंध प्रबोधनामध्ये आहे. याचा काही कॉन्फिडन्स मध्ये वसाहतवादी सत्ताने आपल्याला ते कमी हिणवलं नाहीये की तुम्ही कसे मागास आहात आणि अनसिव्हिलाइज्ड आहात. आरंभीच्या पिढ्यांवर हा एक धक्कादायक परिणाम झाला, विशेषतः बंगालकडे आपण नजर टाकली तर आपल्याला दिसतं. पण महाराष्ट्रात हा कॉम्प्लेक्स निर्माण नाही झाला की आपण कमी आहोत. हे जे काही घडले त्यामध्ये एक वाटा हा विवेकवादाचा. आणि मग आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की ह्या काळामध्ये जो विवेकवाद भारतात आणि महाराष्ट्रात येऊन पोहोचला हा कोणता विवेकवाद होता? पश्चिमेत तर तो साधारण 16व्या-17व्या शतकापासून उदयास आलेला. डेकार्ट, स्पिनोझा, लेबनिझ ही पहिली जनरेशन. आणि मग 18व्या शतकामधले संबंध फ्रेंच जे होते, व्हॉल्टेर असेल, दिदेर असेल, होलबाक असेल, यांनी एक रॅशनलिझम मांडलं. आणि डेकार्ट आणि स्पिनोझा यांचा रॅशनलिझम आणि 18व्या शतकातल्या फ्रेंचच्या मांडलेला रॅशनलिझम यात पुन्हा फरक आहे. आणि म्हणून तत्वज्ञानाचे एक अभ्यासक नागपूरचे डी एस देशपांडे ते असं म्हणत असत की सर्वच आपल्या सौंदर्य चळवळीला विवेकवादाचा बुद्धिवान हा शब्द वापरू नये. आपण त्यांनी 2 शब्द वापरले. हा जो संबंध डेकार्ट पासून तो लेबनिझ पर्यंतचा प्रवास आहे तिकडचा, त्याला त्यांनी प्रज्ञावाद वापरला शब्द.
आणि मग फ्रेंच एन्सायक्लोपीडियाचे सगळे आहेत जे विज्ञानवादी होते, ज्यांना श्रद्धा हे मान्य नव्हतं आणि विज्ञानाने आणि बुद्धीनं जगाची सगळी पोळी उलगडतात असा ज्यांना ठाम विश्वास होता, यांनी जो संबंध बुद्धिवाद सांगितला, रॅशनलिझम सांगितला, त्या रॅशनलिझमला विवेकवाद असा शब्द वापरला. आता हे तिकडचं सगळं जसंच्या तसं इकडे उचललं नाहीये. आपण स्थूलमानाने आपण असं म्हणतो की जर आपण निखळ बुद्धिवादी किंवा विवेकवादी भूमिका 19व्या शतकात कोणी घेतली असेल तर ती आगरकरांनी घेतली आणि म्हणून आगरकरांचा संबंध विचार हा विवेकवादी विचार होता असं आपण म्हणतो आणि ते स्थूल अर्थाने खरं आहे. इथपासून जर महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राच्या विवेकवादाची वाटचाल आपण पाहत निघालो तर ज्याला आपण आगरकरी विवेकवाद म्हणतो हा कुठपर्यंत टिकला असा प्रश्न आपण उपस्थित केला. किती प्रमाणात तो पचला, पसरला आणि आपल्या लक्षात येतं तो नाही फार पसरला. याच्यात त्या विवेकवादाच्या मर्यादा नाही आहेत. आणि एखादा विचार कसा पसरतो आणि कसा तो भौतिक शक्ती बनतो त्याचं डायनामिक्स वेगळं आहे. पण आपण जेव्हा ह्या गोष्टीकडे पाहतो की काय होतं एखाद्या विचार गोष्टीचं, तेव्हा आपल्या लक्षात येतं की टिळकांच्याच काळामध्ये आगरकरांचा संबंध विवेकवादाची कोंडी निर्माण झाली आणि म्हणून हा एक शील प्रवाह आपल्याला दिसतो महाराष्ट्राच्या. पण तो महत्वाचा आहे आणि त्याचं अजूनही महत्व कमी झालं असं मी मानत नाही. पण मग मुद्दा असा येतोय की ज्या विचारसरणीच्या आधारे आयडिओलॉजी विवेकवाद इथे आला आणि पुढे विकसित होत गेला ती उदारमतवादाची विचारसरणी होती आणि उदारमतवादाच्या विचारसरणीच्या मर्यादा स्पष्ट करत कितीतरी आधुनिक तत्वज्ञान सामाजिक निर्माण झाली तिथे. इथे पण आहे समाजवादाचं तत्वज्ञान, मार्क्सवादाचं तत्वज्ञान, हे सगळं उदारमतवादाच्या मर्यादा सांगत होत. आणि उदारमतवाद जिथे जिथे आणि विशेषतः मी क्लासिकल लिबरलिझम संबंधी बोलतोय, अभिजात उदारमतवाद, जिथे या नव्या दर्शनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तोंड द्यायला कमी पडला, इथं एका अर्थी उदारमतवादाचीच विचार सुरू झाला. आणि त्या ज्या आयडिओलॉजीच्या साह्यानं विवेकवाद हा उभा राहत होता, वाढू पाहत होता, त्या आयडिओलॉजीलाच जर अशा मर्यादा येत चालल्या, मग त्याला नॅशनलिझम मध्ये वेगवेगळे प्रवाह जबाबदार आहेत. त्या तपशिलात मी आता जात नाहीये. तर विवेकवाद हा आक्रसच जाणं हे आश्चर्यकारक नाही. आणि तरीही हा धागा ज्याला आपण आगरकरी विवेकवाद म्हणतो हा अगदी 1970-80च्या दशकापर्यंत दाभोळकरांपर्यंत महाराष्ट्रात कायम राहिला आणि एक आशेची जागा. मधले टप्पे जर पाहिजे झाले आपल्याला तर रधो कर्वे हा एक महत्वाचा दुवा रॅशनलिझम. आणखी पुढे आपण येतो अभिशाह यांनी महाराष्ट्रात टिकवला हा बुद्धिवाद
आणि हे निखळ बुद्धिवादी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करत होते. आणखी आपण थोडस पुढे येतोय. डी. देशपांडे नागपूरचे, त्यांचं सर्कल, ह्या सगळ्या लोकांनी विवेकवादाची कास केली. पण विवेकवादाचा विकास हा फक्त या विवेकवादी प्रवाहातूनच झाला असं नाही. आणि म्हणून आपल्याला हे पाहावं लागतं की विवेकवादाचे अनेक आविष्कार पश्चिमेकडे कसे झाले आणि भारतात सुद्धा कसे झाले. आणि हे पाहत असताना आपल्या लक्षात येतं की बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा किंवा विवेकवाद म्हणा, हे जी काही सगळी दर्शनं निर्माण झाली, त्याचा एक मॅनिफेस्टेशन निरीश्वरवादामध्ये होतं. आणखी एक त्याचं मॅनिफेस्टेशन किंवा आविष्कार भौतिकवाद आणि जडवादात होता. आणखी एक त्याचा आविष्कार लोकशाही समाजवादी परंपरेत आहे. आणखी एक त्याचा आविष्कार मार्क्सवादी परंपरेत आहे. आणखी एक त्याचा आविष्कार रॉयवादी जे आहेत, पासून ते लक्ष्मण शास्त्री जोशी, जस्टिस तारपुरे, कर्णी, गोविंद तळवलकर, हे सगळे शेष भाग आहेत या विवेकवादाचे. आणि म्हणून महाराष्ट्रातला रॉयस्ट विचार हा या अर्थाने विवेकवादी विचार. आणि हे जसं आपण एका बाजूला पाहतो, तसंच इथली जी सबंध फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंत जी परंपरा आहे दलित बहुजनांची, त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने विवेकवादाची जोपासना आणि विकास केला. आणि म्हणून मी जेव्हा असं म्हणतो की विवेकवाद हा वेगवेगळ्या रूपात जो प्रकट झालाय तोही पाहता आला पाहिजे. असं पाहिलं तर लक्षात येतं की तो हळूहळू समृद्ध होत गेलेला, आणि तरीही एक असमाधान असं आहे त्याबद्दलच की एवढ्या वेगवेगळ्या स्कूल्स मध्ये विवेकवाद जाऊन सुद्धा आपल्याला जे त्याचं यश अपेक्षित आहे, त्यातून उद्भवणारं राजकारण अपेक्षित आहे, ते का नाही घडलं. ज्या स्केलवर व्हायला पाहिजे होतं त्या स्केलवर. आणि आज तर आपण आता उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या टप्प्यावर आणि उत्तर आधुनिकतेच्या विचार विश्वामध्ये कुठेतरी मार्जिनलाइज होत चाललं असं दिसतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर जो विवेकवाद इथे सांगितला जात होता, आपण तो सांगत होतो, त्या विवेकवादाच्या विकासाची नव्या संदर्भात गरज आहे. आणि तो विकास फक्त पारंपरिक विवेकवादाची विशुद्धता जपण्यातून होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला विवेकवाद हा असा आयसोलेटेड पद्धतीनं पाहता येणार नाही, पाहता कामा नये. तो विविध अंगांनी पाहिला पाहिजे. आणि ते पाहण्याची एक शर्त अशी की मुळात तो काय होता, कोणत्या रूपात होता, तो इथे समजून घ्या. डेकार्टनं असं म्हटलं होतं की तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या काळात परिस्थिती फार भयानक आहे. आणि तो असं म्हणाला की एकही विधान असं नाही की ज्याचा तत्वज्ञानातलं त्याचा प्रतिवाद होतो, आणि एकही विधान असं नाहीये की जे कोणीच स्वीकारले नाही. आता अशी जर तत्वज्ञान नावाच्या ज्ञानशाखेची अवस्था असेल तर कोणत्या पद्धतीचा ज्ञान व्यवहार
होऊ शकतो, झाला पाहिजे. आणि म्हणून डेकार्ट ज्ञान मीमांसेच्या क्षेत्रात उतरतो. इथं अनेक जाणकार माणसं आहेत, मी काही सगळं रिपीट करत नाही, फक्त काही संदर्भ लक्षात यावेत म्हणून मी सांगतो. आणि त्यांनी साधा प्रश्न असा विचारला की ज्ञान होतं कसं. एक तर इंद्रियातून आणि बुद्धीच्या साह्याने. ज्ञानप्राप्तीचे दोन मार्ग. डेकार्ट पुढे तेच होता, पण गॅलिलिओचे हाल त्यांनी पाहिले होते. आधुनिक विज्ञानाचा पाया जो संबंध त्यांनी घातला, कोपर्निकसनी सुरुवात केली, त्याने घडाघडा ते सगळं मांडून घातलं आणि ते काय परिणाम होतील ते भोगले. याचा साक्षी डेकार्ट आहे. त्याच्या लक्षात आलं की त्या बायबलच्या विरुद्ध जाणं, ईश्वराच्या विरुद्ध बोलणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि म्हणून त्यांनी विचार करता करता धर्मग्रंथ आणि साक्षात्कार याच्याशिवाय ईश्वराची सिद्धी होऊ शकते का, सिद्ध करता येतो का ईश्वर, असा विचार सुरू केला तत्वज्ञान. सगळे रॅशनलिस्ट हे निरीश्वरवादी नाहीत, ते आपण लक्षात घ्या. रॅशनलिझमच्या काही ठराविक इमेजेस आपल्या डोक्यात पक्के बसल्या पॉप्युलर माइंड मध्ये, की विवेकवादी म्हणजे फक्त तर्क कठोर विचार करणाऱ्याला भावना बिमारी कळत नाही. एक इमेज आहे. दुसरी इमेज असे की विवेकवादी म्हणजे जडवादी, भौतिकवादी. तिसरी विवेकवादी म्हणजे नास्तिक, ईश्वर न मानणारा, धर्म न मानणारा. अशा काही घट्ट इमेजेस आहेत. आपण विवेकवादाचा, रॅशनलिझमचा इतिहास जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येते की सगळे विवेकवादी रॅशनलिस्ट असे नव्हते. डेकार्ट तसा नव्हता. डेकार्टचं कॉन्ट्रिब्युशन हे आहे की धर्मग्रंथ आणि साक्षात्कार या दोन्ही शिवाय तर्कबुद्धीनं ईश्वराचं अस्तित्व त्यांनी सिद्ध करून दिलं. हीच अवस्था स्पिनोझाची आहे, हीच अवस्था लॅबनिजची आहे. हे सगळे ईश्वर मानत होते आणि कधी बुद्धिवादी होते. पण ह्यांचा जो ईश्वर आहे हा इंटेलिजिबल झाला होता, बुद्धिगम्य झाला होता. जो पारंपरिक धर्मचिंतनामध्ये ईश्वर हा किंवा त्याचं स्वरूप हे बुद्धीच्या पलीकडचं, तर्काचं पलीकडचं असं जे काही होतं, याने अतिशय सटकी पद्धतीनं सांगितलं की हे सगळं आपणच निर्माण केलं. आता हे एक टप्पा आहे. आपण जेव्हा फ्रेंच एन्सायक्लोपीडियाकडे येतो तेव्हा ते म्हणायला लागले की निसर्ग समजून घेण्यासाठी विज्ञानाने जी पद्धत आता सांगितली आहे ती स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध, आणि त्यामुळे आपल्याला तिथपासून रॅशनलिझमचं स्वरूप हे अँटी फेथ होतं आणि रिझन आणि फेथ याचा द्वैत उभं राहतं. तोपर्यंत द्वैत तसं नाही. आणि मग आपण ज्या पद्धतीने विवेकवाद समजून घेतो स्थूलमानाने, की विवेकी असणं म्हणजे श्रद्धेला विरोध करणं, विवेकी असणं म्हणजे धर्माला विरोध करणं, विवेकी असणं म्हणजे ईश्वराला विरोध करणं, या सगळ्या कल्पना त्याला चिकटतात. आता इथे डेकार्ट पासून लॅबिस पर्यंत सांगितला गेलेला विवेकवाद हा वेगळा होता आणि त्यात डेकार्टचं एक वेगळं महत्व होतं. तो असं म्हणतो की इंद्रियांनी ज्ञान होऊ शकतं, पण इंद्रिय आपल्याला फसवू पण शकतात, आणि म्हणून खरं ज्ञान हे रिझन आणि बुद्धी नसून हा जो पुढचा आला, आणि म्हणून त्याला विवेकवाद हे नाव जास्ती सार्थक होतं. ते असं म्हणाले की तर्काने सगळं समजतं असं नाही, तर्काला अनुभवाची जोड पाहिजे.
अनुभववाद, एम्पिरिसिझम अशी एक शाखा निर्माण झाली. आणि अनुभव आणि तर्क या दोन्हीच्या मिलापातून विज्ञान पद्धतीची सिद्धता. आणि म्हणून विज्ञानाचं तर्काची भांडण नाहीये. विज्ञान अनुभवाची उपेक्षा करत नाही. हा एक वेगळा टर्न मिळाला. आगरकरांचा जो विवेकवाद होता आपल्या इथे पोहोचलेला, हा या दुसऱ्या पद्धतीचा. आणि म्हणून ते असं म्हणाले की विवेक आणि बुद्धी ही वेगळ्या प्रकारची. तर्क बुद्धी आहे, विवेक बुद्धी आहे, स्वार्थ बुद्धी आहे. कोणत्या बुद्धीबद्दल बोलतो आपण? आणि पुढे भारतीय दार्शनिकांनी सांगितल्यासारखं मत बुद्धी आहे, शुद्ध बुद्धी आहे. तर बुद्धीचा एक फंक्शन निवड करणं विवेकानं. आणि म्हणून आगरकर असं म्हणत होते की आपण विवेक हा शब्द वापरू आणि निवडीचं स्वातंत्र्य माणसाला असेल. आता ही जी भूमिका घेतली आगरकरांची, ही निखळ व्यक्तिवादी किंवा निरंकुश व्यक्तिवादी भूमिका नाहीये. आणि म्हणून आगरकरांच्या चिंतनामधून अतिरेकी व्यक्तिवाद येत नाही किंवा त्यांच्या विवेकवादातून अतिरेकी व्यक्तिवाद, एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम आपण म्हणतो, हा येत नाही. व्यक्ती आणि समष्टीचं एक नातं ते सांगतात. आणि समष्टीच्या संदर्भातच व्यक्ती खुलते, वाढते, तिच्या क्षमता वाढतात, त्याचं भान त्यांचं विवेकवाद आहे. दुर्दैवाने आगरकर या पद्धतीने मांडले जाते. विशेषतः आजच्या काळात त्याची गरज जास्ती आहे. पण आता तर हे सगळं डिस्कोर्सच गेलं. पब्लिक डिस्कोर्स मध्ये काही दिसत नाही कुठे. म्हणून या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. आणि मग ते असं पाहतायत की त्यांनी जो विवेकवादाची एक मांडणी केलेली आहे तो एका बाजूला आज्ञेयवाद आहे, दुसऱ्या बाजूला उपयुक्ततावाद आहे. आणि त्या अनुषंगाने येणारा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विल स्पेन्सर यांचा प्रभाव हा आहे. आगरकरांचा प्रयत्न असा चाललाय की धर्मापासून नीती मुक्त होऊ शकते का, आणि मुक्त झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं. आपण सगळी नैतिकता धर्मात गुंतवून टाकली. आणि म्हणून प्रश्न पडतो की धर्म टाळायचं म्हणजे नैतिकता कुठून नैतिक असेल, काय होईल, अनैतिकता माजेल असं वाटतं अजूनही आपल्याला. आधुनिक विवेकवाद हे सांगत होता पश्चिमेकडे. आणि म्हणून आपण सुद्धा ते शिकलो त्यांच्याकडून की धर्माशिवाय नीती उभी होऊ शकते. मग त्या नीतीचं अधिष्ठान काय असतं आणि तिथं आगरकर ही भूमिका आहे. आणि म्हणून त्यांच्या संबंध चिंतनामध्ये नुसती तर्कबुद्धी नाहीये, अनुभव पण महत्वाचा. आणि मग ते असं सांगतात आपल्याला. आणि म्हणून ते धर्माकडे, वेदांताकडे फार वेगळ्या पद्धतीने पाहतात. एक विधान वाचून दाखवतो म्हणजे त्यांच्या विवेकवादाचं मर्म समजेल. त्याने असं म्हटलं, आकाशातून देव इथे कधी आले नाही आणि येथून परत गेले नाही. त्यांना येथे निर्माण करतो आम्हीच. त्यांच्या गुणांचे पोवाडे गातो आणि चाहील त्यास नाहीसे करतो. जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्य करण्याचा संबंध चांगला कळू लागतो तो तो प्राथमिक आणि पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागतात. आणि मग भूत पिशाच देव दानव वगैरे शुद्ध कल्पनेने उत्पन्न केलेल्या शक्तींची असत्यता करते असते.
पूजेस आणि प्रार्थनेस ओळखी लागते आणि काही काळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचे परिपालन आणि नाश करणाऱ्या परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे हे महत्वाचं, वेदांत विचारांच्या कुंडामध्ये पेटलेल्या अग्नीत हे द्वैतही खाक होते आणि अहम ब्रह्मास्मी एवढाच अनिर्वचनीय विचार मागे राहतो. आणि शेवटचं विधान पाहत्यांचं व्यक्तींच्या आणि राष्ट्रांच्या धर्मविचारांचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मदत गेली त्याला सर्व धर्म तुच्छ आहे. धर्माचा विकास होत होत कुठपर्यंत आला धर्म? वेदांतापर्यंत. त्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. पण हे म्हणत असताना म्हणून मग हिंदू धर्म कसा श्रेष्ठ हे आगळेपणाने कधी म्हटलं नाही. हा जो विवेक त्यांच्यापाशी, बुद्धिवादाची कास नसता सुखवादी भूमिका घेत आणि सुखवादी जीवन दृष्टीचा स्वीकार करत, या जीवनाची उपेक्षा न करता ऑथेंटिकली इहनिष्ठ होत, सेक्युलर होत धर्माकडे पाहता येतं आणि धर्मानं इतिहासाच्या टप्प्यावर कॉन्ट्रिब्युशन सुद्धा समजून घेता येतं हे आगळकर सांगतात. या पद्धतीचं सूक्ष्म वाचन जर आपण केलं तर आपण साधारण त्यांना समाज सुधारकांच्या जे चौकटीत बसवतो, बरी माणसं होती, धडपडत होती, इतकं हे प्रकरण सोपं नाहीये. एक प्रातिक दर्शन ते सांगतायत, सुचवतायत. नव्हता अनुकूल काळ, 6वा वेतन आयोग त्या काळात पुस्तकं पाहायला घ्यायला स्वस्त बसून, सबॅटिकल लिव्ह नव्हत्या. सगळी बुद्धिमत्ता त्या वर्तमानपत्राच्या कॉलम मध्ये होतायची आणि हा समाज कसा शाणार याची चिंता व्हायची. ही माणसं आणि आपण जर त्यांना या पद्धतीनं पाहत असू तर त्यातलं भव्यत्व आपल्याला कधी स्पष्ट नाही होऊ शकत. आणि म्हणून सामाजिक शास्त्रांमध्ये ह्या सगळ्या अभ्यास विचारवंतांचं काय झालं असा प्रश्न आपण उपस्थित आज तरी केला पाहिजे आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन या संदर्भात आपण पुन्हा आणि म्हणून हा विवेकवाद यांत्रिक भौतिकवादी होत नाही, निखळ व्यक्तिवादी होत नाही, समष्टीचं भान ठेवणारा असतो, विज्ञानासम्मुख असतो आणि ज्याच्याबद्दल ठामपणे बोलता येत नाही त्याच्याबद्दल माणसानं गप्प बसावं एवढा विनय या विवेकवादाकडे आहे. अज्ञेयवादाने सांगितलं आम्हाला ते अंतिम कारण सुद्धा आयडिओलॉजी बनते आणि प्रत्येक आयडिओलॉजी जसं पार्शल ट्रूथ सांगते तसं विज्ञान पण पार्शल ट्रूथ सांगते. आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणत्या टप्प्यावर. आणि म्हणून विनोबांचे फार मार्मिक विधान ते नेहमी सांगत असतो आपल्याकडच्या सेक्युलर संदर्भामध्ये. त्याने असं विधान केलं विनोबांनी की धर्मसत्ता आणि राजसत्ता किंवा धर्मसंस्था आणि राज्यसंस्था याच्यामध्ये मानवी इतिहासामध्ये निर्णायक संघर्ष झाला आणि त्याच्यामध्ये राज्यसत्ता म्हणजे सेक्युलर पॉवर ही विजयी झाली. पण धर्मकारण आणि राजकारण यांच्यातल्या निर्णायक संघर्ष व्हायचा आहे आणि तो जेव्हा होईल तेव्हा फक्त विज्ञान आणि अध्यात्म शिकत राहील, धर्मही जाईल आणि रूढ राजनीती सुद्धा जाईल. ज्याला आपण द्रष्ट्याचं विधान म्हणतो, प्रोफेसर म्हणतो, काय असते हे जर आपल्याला समजलं तर इथलं धर्मचिंतन हा सुद्धा विवेकवादाचा एक उंच
उंचावत जाणारा आलेख होता असं म्हणावं लागतं. दाभोळकरांनी हेच एक प्रश्न लेख दिला होता, साधनेला नियमी क्वेश्चन केलेलं आहे. दाभोळकर असं म्हणाले की कुठे कमी पडतोय आपण, म्हणजे विवेकवादी लोक एवढे प्रयत्न झाले पण काय बदल होत नाहीये. धर्माचा आपण पुरेसा विचार केला नाही की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी दी. देशपांडेंनी लेख लिहिला आणि त्याचा निर्वाळा असा आहे की दाभोळकरांचा युक्तिवाद विवेकवाद हा अजून अर्धा कच्चा आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की दाभोळकर फक्त विवेकवादी म्हणून बोलत होते, बोलतायत का दाभोळकर लोकशाही समाजवादी म्हणून सुद्धा बोलतायत. नुसत्या विवेकाच्या आणि तर्काने मास मोबिलायझेशन होऊ शकतं. आवश्यकता सामाजिक राजकीय शक्तींचं जागरण करता येतं नुसत्या तर्कबुद्धीनं, नुसत्या विवेकबुद्धीनं. माणसं अविवेकी होऊ शकतात, व्यक्तिशः. समष्टीचं काय, त्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी आखाव्या लागतात आणि त्या स्ट्रॅटेजी आखणं म्हणजे बुद्धिवादापासून पळून जाणं किंवा मागा घेणं नाही, हे समजलं पाहिजे. हवाच आहे बुद्धिवाद, विवेकवाद, आणि त्याच्याशिवाय काही होतंय काय. पण निवड त्या आधारे आपण बोलत राहिलो तर आपण विशुद्ध विचार करणाऱ्या अकॅडमिशियन बोलतो. हे गृहीत धरतोय की अकॅडमिशियनने विशुद्ध विचार करावा आणि ते करतात. मग आपण सामाजिक राजकीय हस्तक्षेप नाही करू शकत. आणि मग असा विचार हा विचार म्हणून उत्तम असतो, तत्वज्ञान म्हणून छान असतं, पण मार्क्स म्हणतो तसं समाज बदलाची चिंता त्याच्यात नाही. हे आपल्याला कुठेतरी समजून घ्यायचं. आणि म्हणून मी जे मॅपिंग केलं त्याच्यामध्ये अगदी हमीच्या लोयापर्यंत आपण येऊ शकतो. त्या विवेकाच्या मूर्तीभंजकता, परंपरेवरचे आघात, ईश्वराचं अस्तित्व नाकारणं ही एका टप्प्यावरची गरज असते आणि ती आपण भागवली पाहिजे. पण तेवढं केल्याने सगळं हासिल होतं आणि साध्य होतं हे नाही. आणि म्हणून तर पुढची तत्वज्ञान निर्माण झाली ना, समाजवादाचं असेल, मार्क्सवादाचं असेल. त्यांना जाणवत होतं याच्यात काय मर्यादा आहे. यांत्रिक भौतिकवादाच्या विरुद्ध मार्क्सला का बोलावं लागलं? एनलायटनमेंट रॅशनलिझमच्या क्रिटिक का उभा करावा लागला? हा क्रिटिक उभा करणं म्हणजे तो रॅशनलिझम सोडून देणे का तो विकसित करणे? हे जेव्हा आपण करू तेव्हा विवेकवाद हा सशक्त होईल आणखी, आणि तो जन आंदोलनाच्या पातळीवर आणता येतो. आणि ह्या संदर्भात मी जसं इकडची एक बाजू सांगतो तशीच फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंतची बाजूही महत्वाची आहे. धम्माचा विचार काय आहे? तो काय फक्त बौद्ध आयडेंटिटीचा प्रश्न आहे का तो फक्त हिंदू धर्माचा निषेध आहे? एक प्रचंड सर्जनशील तत्व त्याच्यात त्यांनी ओतलेलं आहे. ब्राह्मी हिंदू धर्माचा निषेध करणं आणि त्याच्यावर टीका करणं हे दुय्यम. पण हे जर नको असेल तर काय पाहिजे हे जेव्हा ते सांगतात धर्मातून आणि पारंपरिक बौद्ध धर्मापासूनही फाटकत येत आहे. आणि धर्माची चिकित्सा फक्त विवेकाच्या आधारे न करता किंवा तौलनिक धर्मशास्त्राच्या चौकटीत न करता किंवा पॉझिटिव्हिझमच्या चौकटीत न करता ते जेव्हा न्यायाच्या तत्वावर धर्मचिकित्सा करतात
त्यांना विवेक आणि बुद्धीला कुठे आणून ठेवायचं ही दिशा स्पष्ट होते. हा आंबेडकर पण आपण कधी सांगितलं, आणि आता तर बोलणं अशक्य झालंय सगळ्याबद्दल. बोलायचं तर फक्त विभूती पूजा म्हणून बोलायचं ना, तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन सांगताय, सांगितलं कोणी ऐकायला तयार आहे. अशा एका अँटी इंटेलेक्च्युअल वातावरणामध्ये आपण विवेकवादाची चर्चा करतो आज. आणि मग न्याय का? कारण आंबेडकरांचं म्हणजे जस्टिसची कल्पना त्यांची अशी आहे की मी जेव्हा न्याय मूल्य आणि तत्व मानतो तेव्हा त्याच्यात समता आणि स्वातंत्र्य येतं. का मी जेव्हा न्यायाची भाषा बोलतो तेव्हा मी प्रथम हे मानतो की माझ्यासारखाच तू आहेस, म्हणजे समानता आहे, म्हणून मला जसा न्याय तसाच तुला पाहिजे, किंवा तुला जो न्याय तोच मला पाहिजे. आणि जर आपण एका समतेच्या पातळीवर आलो तरच स्वातंत्र्य उपभोगता येईल. त्याचं स्वातंत्र्य मूळघरांची नेहमीच चैन असते, आणि बाकीच्या फक्त आम्हाला घटनेनं स्वातंत्र्याच्या दिलेले आहेत याच्या टाळ्या पिटायच्या असतात. ज्या स्वातंत्र्याचा प्रत्यय कधी घेता येत नाही आपल्याला. सबस्टॅन्शियल लिबर्टी म्हणजे काय? इथपर्यंत विवेकवाद म्हणून पोहोचला धम्मापर्यंत. गुरुदेवांनी धम्माचा डिस्कोर्स आज हा बौद्ध आयडेंटिटीच्या चौकटीत मांडला जातो. तो त्यातून बाहेर काढला पाहिजे. आणि धर्माच्या अंगाने आंबेडकर एक वेगळं सेक्युलर एथिक्स सांगतायत. तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलं पाहिजे. आणि मी असं मानतो की विवेकवादानं वेगवेगळ्या प्रवाहातून केलेला हा प्रवास आहे. या प्रवासाची कुठेतरी आपण एक नस पकडली पाहिजे. म्हणजे याचं काहीतरी कडबोळ मांडायचं असं मला म्हणायचं नाही. तत्वज्ञानात ज्याला आपण संयोग म्हणतो, सिंथेसिस म्हणतो, तो कुठेतरी केला पाहिजे. तर नवीन सिद्धांत निर्माण होतात आणि तेवढं पोटेन्शियल, तेवढी क्षमता जे चिंतन आजवर झालेलं आहे त्याच्यात नक्की आहे. याकडे फक्त या निमित्ताने लक्ष वेधून घेता आलं तर घ्यावं. म्हणून तुमच्याशी बोलतो.